आता गणपती बाप्पा येणार आहेत म्हणल्यावर एक्साइटमेंट तर खूपच, आणि शहरातून गावाकडे जायचं म्हणलं मग तर नादच खोळा. तर नमस्कार भावांनो, जे आहे ते खरं आहे म्हणूनच मी म्हणतो आपलंच लय बरं आहे. कॉलेजने तर आम्हाला 4 दिवस सुट्ट्या दिल्या होत्या, मग तिचं आम्ही 4 दिवसाचं गावाकडचं नियोजन लावलो. मस्तपैकी रूमहून सांताक्रूजून दादर लावलो, मस्तपैकी ट्रेन पकडली, ट्रेन मध्ये बसलो, एकदम निवांत कार्यक्रम. भावांनो ट्रेन 1.5 तास लवकर आली होती, मग तर काय विषयच नव्हता. आणि त्यात आपली पोरं नादच खोळा धिंगाणाचे, त्याच्यातून ही दोन्ही प्रत्येक वरी बसलेलं, मग तर काय विषयच हार्ड. त्यात संकेत गणपतीसाठी कोण कोण गावी जातं त्यांना शिवाय आनंद समजणार. त्याच आनंदाच्या भरात पोरांनी मस्तपैकी रील काढा घेतली आणि मस्तपैकी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे त्यासारखे रील काढ. आता गणपतीसाठी गावी जायचंय म्हणल्यावर झोप लागत असती होय. त्यातून पण ट्रेन सकाळी 6ला गावी पोहोचणार होती. मस्तपैकी मयूर चटणी एक झोपत घेतली, नंतर जनरल डबा फुल झाला म्हणून कॅन्टर वरीत जाऊन झोपला. नादच खोळा. सकाळच्या 6:30 वाजले तरी मयूर शेट झोपलेलोच होते. भावांनो नगर मध्ये आलो, एकदम भारी वाटायला लागलं गावाकडे आल्यासारखं. मस्तपैकी मग आपली एसटी पकडली, डायरेक्ट आपण भूमला आलो. सगळा कंटाळा गावाकडे गेल्यावर दूर होणार. भूम मध्ये आल्यावर एक झोप काढली मस्तपैकी. नंतर ना आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होतं. भावांनो भूम मधली सगळ्यात मोठी मूर्ती आपलीच असती, पण इथं विषय असा झालता की पोरांचं 1 दिवस आधी नियोजन ठरलेलं, त्यामुळे मूर्तीच कुठं अवेलेबल नव्हती. पण तरी बार्शीतनं पोरांनी कशी करून मूर्ती आणली. ही पण आणली दगडूशेठची मूर्ती, एकदम खतरनाक कडक होती. त्याच्यात तो हलग्याचा खतरनाक ताज. नाद निराळा आणि लक्ष्मीनगरचा दुराळा. भावानं ह्याच्या पुढच्या खतरनाक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भावाला फॉलो करून ठेवा. लावा ताकद.